नमस्कार मंडळी, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अधिक मासानिमित्त घरच्या घरी संकल्पयुक्त 108 सत्यनारायण कसे करावेत, कधीपासून सुरू करावेत। हे सत्यनारायण करत असताना मध्येच गावाला जावं लागलं, मासिक पाळी आली, सुतक पडलं, तर अशा वेळेला काय करायचं? सत्यनारायण पूजा मांडणीमध्ये आपण कलशामध्ये पाणी वापरतो, तर हे पाणी रोज बदलायचं का? जे आपण कलशावर आणि इथे समोर खाऊची पानं वापरतो, ही पानं कधी बदलायची? कलशामध्ये जी सुपारी 1 रुपयाचं नाणं आहे, पाणी बदलताना ते सुद्धा बदलायचं की तेच वापरायचं? कलशाखालील गहू कधी बदलायचे आहेत? कथा रोज वाचायची का? रोज शिऱ्याचाच नैवेद्य दाखवायचा का? आणि जर तुम्हाला काही कारणाने, काही अडचणींमुळे या अधिक मासामध्ये इच्छा असूनही 108 सत्यनारायण करायला जमलं नाही, तर नंतर तुम्ही ही सेवा कधी सुरू करू शकता? आणि उद्यापन कसं करायचं? उद्यापनासाठी तुमच्या भागात, तुमच्या शहरात तुम्हाला जोडपं मिळत नसेल, तर अशा वेळेला घरच्या घरी उद्यापन कसं करायचं, अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सत्यनारायण या व्रताबद्दल जेही काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जातील, इतका महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतात। आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीने ही सेवा केली तर याचं जे पुण्यफळ आहे, या सेवेचे लाभ जे आहेत ते आपल्या घरातील सर्व मंडळींना मिळतील, इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे। हे 108 संकल्पयुक्त सत्यनारायण तुम्ही तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी करू शकता। या सेवेला 17 मे पासून आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात होत आहे। आता 17 मेला तुम्हाला या सेवेला सुरुवात करणं शक्य झालं नाही, तर या अधिक मासामध्ये कोणत्याही दिवसापासून किंवा कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता। आणि काही अडचणींमुळे, काही कारणामुळे अधिक मासामध्ये तुम्ही ही सेवा सुरू करू शकले नाही, तर तुम्ही चातुर्मासामध्ये कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता, किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून सुरुवात करू शकता, किंवा श्रावण महिन्यामध्ये सुद्धा या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता। श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा गुरुवारी किंवा श्रावण पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता। तुम्हाला जर 108 सत्यनारायण करणं शक्य नसेल, तर तुम्ही 3, 5, 7, 9, 11, 21, 31, 41, 51 याप्रमाणे सुद्धा संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता। आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे नसतील, तर या अधिक मासामध्ये तुम्ही 1 सत्यनारायण सुद्धा करू शकता। आता ज्या दिवशी आपण सत्यनारायणाला सुरुवात करणार आहोत, त्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही संकल्प करू शकता। संकल्पामध्ये आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा, आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा। तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं, तुमची इच्छा सांगायची, आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त किती सत्यनारायण करणार आहात त्याचा सुद्धा उल्लेख संकल्पामध्ये आवर्जून करायचा आहे। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जेव्हा आपण सत्यनारायण करतो, तर तो आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करत असतो, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर सत्यनारायण करत असतो। पण हे 108 सत्यनारायण करत असताना जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही प्रदोष काळामध्येच सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा, पण शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालू शकतो। समजा तुम्ही रोज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करताय, पण कधीतरी अडचणीमुळे तुम्हाला संध्याकाळी सत्यनारायण करणं शक्य होणार नाही, तर अशा वेळेला तुम्ही सकाळी सत्यनारायण केला तरी सुद्धा चालू शकतो। पण आज सकाळी केला, उद्या दुपारी केला, परवा संध्याकाळी केला, तर असं करू नका। वेळ 1 ते 1च ठेवण्याचा प्रयत्न करा। कधी अडचण आली तर मात्र नक्कीच आपण थोडाफार बदल करू शकतो। ही 108 सत्यनारायणाची सेवा मी रोज आपल्या YouTube चॅनलवरती संध्याकाळी 5:30 ते 6 या वेळेमध्ये लाईव्ह करणार आहे। त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या घरी माझ्यासोबत सत्यनारायण करायचा असेल, तर रोज संध्याकाळी 5:30 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही लाईव्हला येऊ शकता आणि तुम्ही सत्यनारायण करू शकता। ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असणं गरजेचं आहे। बरेच जण विचारतात की आम्हाला ही सेवा करायची आहे, पण आमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो नाहीये, तर आम्ही ही सेवा करू शकतो का, किंवा कशी करायची? तर नाही, या सेवेसाठी तुमच्याकडे फोटो असणं गरजेचं आहे। जर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन फोटो घेऊ शकत नसाल, तर तुम्ही गुगलवरून सत्यनारायण भगवानांची प्रिंट काढून आणू शकता, त्याला लॅमिनेट करा आणि मग तुम्ही हे व्रत करू शकता। पूजा मांडणीसाठी चौरंगावर किंवा पाटावर एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे। त्या फोटोसमोर थोडीशी गव्हाची रास टाकायची आहे, त्या राशीवर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे। त्या तांब्याच्या तांब्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं, 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या। त्या तांब्यामध्ये त्याच्या कंठापर्यंत पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा टाकायच्या,
एखादं फूल टाकायचं, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी टाकायची आहे. कलशावर 5 खाऊची पानं ठेवायची. खाऊची पानं तुम्हाला इझिली उपलब्ध होत नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली, या पूजेमध्ये वापरली तरी सुद्धा चालू शकतं. त्यावर एक छोटंसं ताम्हण ठेवायचं, त्या ताम्हणामध्ये तांदूळ टाकायचे, त्यावर सुद्धा हळद कुंकू टाकून घ्यायचं आणि त्यावर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते ती आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे कलशाखाली आपण गहू ठेवतोय आणि कलशावर जे आपण प्लेट किंवा ताम्हण ठेवत आहेत त्यामध्ये आपल्याला तांदूळ वापरायचे आहेत. आता या कलशाच्या समोर आपल्या उजव्या हाताला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. या विड्याच्या पानांचं देठ सत्यनारायण भगवानांच्या फोटोकडे असणार आहे. तुम्हाला जर विड्याची पानं म्हणजे खाऊची पानं मिळत नसतील तर तुम्ही इथे सुद्धा आंब्याची पानं वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. आंब्याची पानं सुद्धा 2 ठेवायची आहेत आणि आंब्याच्या पानांचं देठ जे आहे ते सत्यनारायण भगवानांच्या फोटोकडे करायचं आहे. त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप 1 सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर मध्यभागी 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्यावर पण थोडेसे तांदूळ, त्यावर 1 सुपारी ठेवायची. तर हे आपल्या कुलदेवी स्वरूप आपल्याला सुपारी ठेवायची आहे. आणि आपल्या डाव्या हाताला 2 विड्याचे पानं ठेवायचे किंवा 2 आंब्याचे पानं ठेवायचे, जे तुम्ही वापरत आहात ते. त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरही हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं, त्यावर 1 सुपारी ठेवायची. आणि ही सुपारी म्हणजे वरुण देव स्वरूप, म्हणजे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा स्वरूप सुपारी, मध्यभागी आपल्या कुलदेवी स्वरूप सुपारी आणि आपल्या डाव्या हाताला वरुण देव स्वरूप सुपारी आपण ठेवलेली आहे. याप्रमाणे ही झाली आपली साधी सोपी पूजा मांडणी. आणि ज्या वेळेला आपण सत्यनारायण करणार आहोत त्यावेळेला दररोज सर्वप्रथम अगोदर दिवा लावून घ्यायचा. 1 तेलाचा दिवा लावायचा आणि 1 तुपाचं निरांजन लावून घ्यायचं आहे. आणि धूप अगरबत्ती जे काही आपण वापरतो ते लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, ताम्हण घ्यायचं, थोड्याशा त्यामध्ये अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गणपती बाप्पा स्वरूप जी सुपारी आहे ती सुरुवातीला ठेवायची. 5 वेळा, कमीत कमी 5 वेळा, तुम्ही जास्त वेळाही म्हणू शकता, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्या सुपारीला स्नान घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने, त्यानंतर स्वच्छ पुसून ती सुपारी पहिल्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे. हळद कुंकू अर्पण करायचं, तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि नमस्कार करायचा. त्यानंतर जी मध्यभागी जी आपली कुलदेवी स्वरूप जी सुपारी आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची, त्यांना स्नान घालायचं. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून स्नान घालायचं. कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आणि मधल्या कुलदेवी स्वरूप सुपारीला स्नान घालायचं. सुरुवातीला पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत पाण्याने जागेवर ठेवायची. हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं, एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करून घ्यायचं, धूपदीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर जे वरुण देव आहेत त्यांची जी सुपारी आहे ती ताम्हणामध्ये घ्यायची, त्यांना स्नान घालायचं. वरुण देवतेच्या सुपारीला स्नान घालत असताना ओम श्री वरुण देवताय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्या सुपारीला स्नान घालून घ्यायचं आहे. परत जागेवर ठेवायची, गंध अर्पण करून घ्यायचं, फुलं अर्पण करायचं, धूपदीप ओवाळून घ्यायचं. याप्रमाणे तिन्ही सुपारी जे आहेत त्या तिन्ही सुपारीला रोज आपल्याला स्नान घालायचं आहे. आता इथे बरेच जण काय करतात माहिती आहे, मी 108 सत्यनारायण केले, 51 केले, 21 केले, पण रोज काय फक्त दिवा लावला, हळद कुंकू अर्पण केलं, काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवला, आरती केली किंवा तीही केली नाही केली आणि मी 108 सत्यनारायण केले. तर असं करायचं नाही. यापूर्वीही मी 108 सत्यनारायण केलेले आहेत, पण मी कधीच त्या सुपाऱ्या, ही मूर्ती, हा फोटो असा पारसा ठेवला नाही. रोज दररोज जास्त वेळा जर शक्य नाही झालं ना, कमीत कमी 5-5 वेळा मंत्र म्हणून गणपती स्वरूप सुपारीला, कुलदेवी स्वरूप सुपारीला आणि वरुण देवता स्वरूप सुपारीला स्नान घातलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा असंच करा. जर आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या स्वार्थासाठी ही सेवा करतोय तर मग त्याच्यामध्ये शॉर्टकट कशाला शोधायचा. जर तुम्हाला होतच नसेल तर सेवाच करू नका, पण रोज या तिन्ही सुपारींना आपल्याला स्नान घालायचं आहे. त्यानंतर जे ताम्हणावर ठेवलेले बाळकृष्ण आहेत कलशावर, तर त्या बाळकृष्णांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची, त्यांना स्नान घालायचं आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीवर स्नान घालताना, त्यांना अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आणि त्यांना स्नान घालायचं. मूर्ती पुसून परत त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. गंध अर्पण करून घ्यायचं, फुल अर्पण करायचं, धूपदीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर सत्यनारायण भगवानांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यांनाही गंध वगैरे सगळं लावून घ्यायचं, हार फुलं जे काही आहेत ते अर्पण करून घ्यायचे आणि धूपदीप ओवाळायचं आहे. याप्रमाणे दररोज 108 दिवस आपल्याला पूजन करायचं आहे. आय होप क्लिअर झालं असेल. आता ही पूजा झाली की गणपती स्वरूप जी सुपारी आहे, कुलदेवी स्वरूप जी सुपारी आहे आणि वरुण देवता स्वरूप जी सुपारी आहे, या तिघांनाही
वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आणि साखरेचा, खडीसाखरेचा किंवा एखाद्या फळाचा रोज नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर 5-5 रुपये, 1-1 रुपये, 2-2 रुपये, 10-10 रुपये जे काही असतील तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. आता हा जो साखरेचा, खडीसाखरेचा किंवा फळाचा आपण नैवेद्य दाखवलेला आहे, आज सत्यनारायण केला की उद्या स्नान वगैरे झालं, जेव्हा आपण सकाळी चहा वगैरे करतो तर त्यावेळेला आपण ही साखर जी आहे ती वापरू शकतो आणि ही साखर घरातील आपण सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे. आता जी दक्षिणा आपण ठेवणार आहोत ती रोज आपल्याला नवीन ठेवायची आहे. भले तुम्ही 1-1 रुपया ठेवा, पण रोज नवीन ठेवायचं आहे. आज अर्पण केलेली दक्षिणा काय करायची, एखादा डब्बा वगैरे सत्यनारायण पूजेच्या तिथे ठेवायचा आणि त्याच्यामध्ये रोजची दक्षिणा जी आहे ती जमा करत जायचं. आणि जेव्हा आपलं उद्यापन असेल तर उद्यापनानंतर जे काही पैसे दक्षिणा स्वरूप जमा झालेले आहेत ते तुम्ही एखाद्या अनाथाश्रमामध्ये, एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गोशालेमध्ये चारा वगैरे घेऊन गायींना खाऊ घालू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही दान करू शकता. पण जर तुम्हाला रोज दक्षिणा ठेवणं शक्यच नसेल तर मग अशा वेळेला तुम्ही जी दक्षिणा पहिल्या दिवशी अर्पण केलेली आहे रोज तेच पैसे दक्षिणा म्हणून ठेवले तरी सुद्धा चालू शकतात. आणि ज्या दिवशी उद्यापन आहे तर त्यानंतर मग तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये अजून काही पैसे टाकायचे आणि गोशाळेमध्ये एखाद्या गरजूला किंवा मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता तिन्ही सुपारी स्वरूप देवतेंना रोज आपण साखर, खडीसाखर किंवा फळाचा नैवेद्य दाखवू शकतो. तुम्हाला जर हवं असेल, तुम्हाला जर शक्य असेल तर 108 दिवस किंवा तुम्ही जेवढे सत्यनारायण करण्याचा संकल्प केलेला असेल तेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण भगवानांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. पण बघा, मला हे शक्य होत नाही. मी काय करते, माझी पद्धत तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण सत्यनारायण करायला सुरुवात केलेली आहे त्या दिवशी शिरा बनवते, शिऱ्याचा नैवेद्य दाखवते. त्यानंतर रोज साखरेचा, खडीसाखरेचा किंवा जे काही फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवते. शक्यतो 99% मी साखरेचा नैवेद्य दाखवते. आणि प्रत्येक गुरुवारी मग शिरा बनवते. म्हणजे पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात केली त्या दिवशी शिरा बनवते आणि त्यानंतर फक्त प्रत्येक गुरुवार आणि पौर्णिमेला शिरा बनवते. बाकी इतर दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवते. कारण रोज रोज हा शिरा खाणार कोण? कधीतरी केला तर सगळे आवडीने खातात आणि महाप्रसाद आहे हे आपण टाकून पण देऊ शकत नाही. म्हणून पहिल्या दिवशी आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी शिरा बनवत असते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हीही असं करू शकता. आणि तुमच्या घरी जर शिरा रोज सगळ्यांना आवडत असेल खायला वगैरे तर तुम्ही शिरा रोज बनवला तरी सुद्धा चालू शकतं. पूजा करून झाली, नैवेद्य दाखवून झाला की कथा वाचायची. सत्यनारायण व्रत कथेमध्ये 5 अध्याय आहेत, ते रोज 5 अध्याय वाचायचे आहेत. आणि तुम्हाला वाचता येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवरती ऐकू सुद्धा शकता. आपल्या चॅनलवर मी सत्यनारायण व्रत कथेचे 5 अध्याय अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करायची आहे. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती आणि त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे. सत्यनारायण भगवानांची आरती सत्यनारायण व्रत कथेच्या मागे दिलेली आहे, ती वाचून तुम्ही करू शकता. पण ते शक्य नसेल तर मग आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आरतीसुद्धा अपलोड केलेली आहे, ती ऐकून तुम्ही केली तरी सुद्धा चालू शकतं. आणि जर रोज माझ्यासोबत तुम्ही लाईव्हला सत्यनारायण केला तर मी इकडे आरती म्हणणार आहे तर तुमची आरती आपोआपच होऊन जाईल, मग तर काही प्रश्नच उरणार नाही. आता हे कलशातील पाणी, ही खाऊची पानं, हे तांदूळ, गहू कधी बदलायचे? तुम्हाला जर शक्य झालं, तुम्हाला जर रोज खाऊची पानं उपलब्ध होत असतील तर तुम्ही रोज बदलली तर अतिशय उत्तम आहे. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असणार आहात. पण मला बघा हे शक्य होत नाही. मी काय करते, चौथ्या दिवशी ही सगळी खाऊची पानं बदलते आणि ज्या दिवशी खाऊची पानं बदलते मग त्याच दिवशी कलशातील पाणी, गहू, तांदूळ हे सगळं मी बदलत असते. आता ही जी खाऊची पानं, फुलं वगैरे जे सगळं आहे यासाठी एखादी कॅरी बॅग किंवा एखादा बॉक्स करायचा आणि त्यामध्ये हे निर्माल्य म्हणून आपल्याला साठवायचं आहे. खाऊची पानं किंवा आंब्याची पानं जेव्हा आपण नवीन वापरतो तर त्यावेळेला हे सुपारी स्वरूप देवता आहेत, त्यांच्या खाली आपण तांदूळ ठेवलेले आहेत, तर यासाठी सुद्धा एखादी प्लेट किंवा एखादा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये हे साठवायचं. आणि हे सुपारी स्वरूप देवतेंच्या खाली जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहेत. आणि कलशाखाली जे गहू आहेत ते काय करायचं, आपले जे साठवणीतले गहू आहेत त्यामध्ये टाकायचे, थोडेसे त्यातले पक्ष्यांना टाकायचे. आणि वरती बाळकृष्ण ठेवलेल्या ताम्हणामध्ये जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा साठवणीतल्या तांदूळामध्ये टाकायचे आणि थोडेसे पक्ष्यांना टाकायचे आहेत दरवेळेस आपण हे सगळं बदलत असताना. आणि कलशामधलं जे पाणी आहे
ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकायचं आहे आणि कलशामध्ये जे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपण वापरतो तर ती प्रत्येक वेळेस बदलायची गरज नाही. त्यामध्ये आपण 108 सत्यनारायण होईपर्यंत तीच सुपारी आणि तेच नाणं वापरायचं आहे. आता खाऊचे पानं 3 दिवस अगदी व्यवस्थित राहतात. चौथ्या दिवशी मात्र ते सुकल्यासारखे किंवा वाळलेले होतात. म्हणून चौथ्या दिवशी मी खाऊचे पानं चेंज करते जर मी खाऊचे पानं वापरले तर. आणि जर आंब्याचे पानं वापरले तर ते चांगले राहतात 4-5 दिवस. तर तुम्ही 6व्या 7व्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला वाटतं की आंब्याची पानं आता सुकलेली आहेत, वाळल्यासारखी झाली आहेत, त्या दिवशी तुम्ही बदलली तरी सुद्धा चालू शकतं. आता 108 दिवस आपल्याला असाच याप्रमाणे सत्यनारायण करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन म्हणून सेम याप्रमाणे सत्यनारायण करायचं आणि एखादं जोडपं मिळालं तर त्यांना जीव घालायचं. त्यांना तुम्हाला जे काही कपडे वगैरे करायचे असतील ते द्यायचे, जी काही दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला द्यायची आहे ती द्यायची आणि हे झालं आपलं साधं सोपं उद्यापन. आता उद्यापनाला जर तुम्हाला जोडपं मिळालं नाही तर शिदा काढायचा, त्या शिद्याचं पूजन करायचं आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तो शिदा द्यायचा. आता शिदा घेणारं कुणी नसेल तर तुमच्या आजूबाजूला एखादं कोणतं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तो शिदा जो आहे तो अर्पण करून यायचा. तिथले जे गुरुजी वगैरे असतील तर ते तो शिदा घेतील. याप्रमाणे तुमचं उद्यापन जे आहे ते होऊन जाईल आणि त्या शिद्यावर यथाशक्ती आवर्जून जी काही तुम्हाला दक्षिणा घडेल ती सुद्धा ठेवायची आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सत्यनारायण करताना उपवास करायचा का? तर उपवास करण्याची गरज नाहीये. 108 दिवस किंवा जेवढ्या दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे सत्यनारायणाचा तेवढ्या दिवस ज्या जागेवर आपण ही पूजा मांडणी केलेली आहे तिथेच ही पूजा मांडणी ठेवायची आहे. ही पूजा मांडणी उचलायची नाहीये, जागा एकच ठेवायची आहे आणि वेळसुद्धा एक ठेवली तर अतिशय उत्तम. समजा आता हे सत्यनारायण करत असताना तुम्हाला गावाला वगैरे कुठे जावं लागलं तर तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांनी सत्यनारायण केला तर चालतो. घरातील इतर मंडळींनी सत्यनारायण केला तर तो आपण आपल्या या 108 सत्यनारायणामध्ये काउंट करू शकतो. आणि समजा तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला, तुमच्या घरी सत्यनारायण करणारं कोणीच नाहीये तर मग तुम्ही करू नका. गॅप पडू द्या, खंड पडू द्या आणि जेव्हा तुम्ही गावावरून याल त्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू तुम्ही हा सत्यनारायण करायचा आहे आणि आपले 108 सत्यनारायण पूर्ण करायचे आहेत. समजा तुमचे 20 सत्यनारायण झाले, तुम्ही गावाला गेले, मग तिथून आल्यानंतर परत 21 पासून आपल्याला सत्यनारायणाला सुरुवात करायची आहे. सेम याप्रमाणे मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना सत्यनारायण करायला लावायचा आणि घरात कोणीच करणारं नसेल तर मात्र खंड पडू द्यायचा. जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे मासिक पाळी झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण करायला सुरुवात करायची आहे. आणि जर का सुतक पडलं तर मात्र सेवा जी आहे ती पूर्णपणे थांबवायची आहे आणि सुतक संपल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की नाही मला परत 1 पासून सुरुवात करायची आहे पहिल्या सत्यनारायणपासून तर कोणत्याही गुरुवारपासून किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही समजा तुमचे 30-40 सत्यनारायण झाले आणि सुतक आलं तर तुम्ही सुतक संपल्यानंतर परत 41 पासून किंवा 30 सत्यनारायण झाले तर 31 पासून सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, तुम्हाला जे काही वाटतं सुतक पडल्याच्या नंतर काय करायचं त्यानुसार तुम्ही करू शकता. नाहीतर बघा मी तुम्हाला म्हटलं की नाही सुतक पडलं आणि त्यानंतर तुम्ही परत सुरुवातीपासून सत्यनारायण करा आणि तुमच्या मनात आलं अरे काय ह्या ताई सांगतात, माझी तर इच्छा होती, माझे एवढे 40 झाले आणि तिथून पुढे मला कंटिन्यू करायचं होतं पण ताईंनी असं सांगितलं, जाऊ द्या आता मला सत्यनारायणच करायचं नाही. मग माझं म्हणणं काय आहे की काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. सेवा तुम्ही सोडून दिल्यापेक्षा जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू केली तर तुम्ही सेवासुद्धा मनापासून कराल आणि परत सुरुवातीपासून करायचं म्हटलं की तो जो उत्साह असतो माणसामध्ये तो राहत नाही आणि मग बऱ्याच वेळेला सेवा जी आहे ती अर्धवटच व्यक्ती सोडून मग परत दुसरी सेवा किंवा काहीच न करणं अशा गोष्टी करतो, अध्यात्मापासून दूर जातो. म्हणून तुम्हाला जर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सुरू करायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. संकल्पयुक्त सत्यनारायण करत असाल तर नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. बाकी कोणताही नियम नाही. ब्रह्मचर्य, खाली झोपणं वगैरे असं काहीही नाही आहे. परान्न वगैरे असं काही नाही. परान्न जर तुम्हाला पाळायचं असेल तर तुम्ही पाळू शकता पण असं कोणतंही बंधन नाही आहे. पण समजा तुमच्या घरामध्ये इतरांसाठी तुम्हाला नॉनव्हेज बनवावं लागत असेल तर अशा वेळेला काय करायचं, त्या दिवशी सकाळीच तुम्ही सत्यनारायण करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये इतरांसाठी नॉनव्हेज वगैरे बनवायचं आणि त्यांनी ते खाऊ द्यायचं. पण नॉनव्हेज बनवून त्यानंतर सत्यनारायण करायचं नाही. समजा तुम्ही नॉनव्हेज वगैरे बनवलं आणि तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण करता तर अशा वेळेला मग परत स्नान वगैरे करायचं आणि मग तुम्ही
सत्यनारायण जो आहे तो करू शकता. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील या सेवेविषयी. पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. नमस्कार.